हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी मिसळपाव कसा बनवायचा ते। तर बघा, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। तर बघा, मिसळपाव बनवण्यासाठी पहिल्यांदा तर मी इथं सुक्क खोबरं, 5-7 लसणाच्या पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा आणि थोडे खडे मसाले घेतलेत बघा। तर आता हे सगळे ना मी कढईमध्ये तेल टाकले आणि या तेलामध्ये हे सगळे मसाले मी छान असं भाजून घेणार आहे। मस्त असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हे खोबरं वगैरे मी भाजून घेणार आहे बघा। तर बघा, अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये हे खोबरं वगैरे भाजून छान तयार होतं। तर इथं बघा, आपला हा जो मसाला आहे हा भाजून तयार झालेला आहे। आता याचं ना आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। त्यासाठी बघा, हे सगळं मी भाजलेलं जे आहे खोबरं वगैरे ते एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले। त्यामध्ये थोडंसं पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर घालून इथं मी याचं सुक्का वाटण करून घेणार आहे बघा। जर तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं असेल तर तुम्ही पाणी घालून देखील याचं वाटण करू शकता, पण इथं मी पाण्याचा वापर केला नाही। त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकले। मस्त तेल छान गरम झालं की यामध्ये बघा मी थोडीशी जिरे टाकणार आहे। जिरे हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत असतील तर टाका, नाही टाकले तरीही चालेल। तर बघा, जिरे छान असे तडतडल्यानंतर यामध्ये बघा मी 3 मोठ्या आकाराचे कांदे छान बारीक कट करून घेतले होते, ते कांदे यामध्ये टाकणार आहे। कांदा आपल्याला छान असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी थोडासा कढीपत्ता टाकते। कढीपत्ता टाकून आपल्याला हे सगळं छान असं फ्राय करून घ्यायचे। तर बघा, कांदा छान असा फ्राय झाला की यामध्ये आपण जे सुक्कं वाटण करून घेतलं होतं ते वाटण यामध्ये टाकायचं। ते वाटण घालून आपल्याला हे व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे। तर बघा, मस्त असं वाटण छान असं फ्राय होत आलं आहे। आता यामध्ये बघा मी 2 टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली होती, ती पेस्ट मी यामध्ये टाकते आहे। मस्त असं परत एकदा हे छान असं फ्राय करून घेते आहे। मस्त बघा, छान असं फ्राय झालं की यामध्ये मी थोडंसं लाल तिखट, थोडं घरगुती काळं तिखट, थोडा कांदा लसूण मसाला, थोडा कश्मीरी लाल तिखट, अगदी चिमूटभर हळद आणि थोडासा मिसळ मसाला घातला आहे बघा। आता परत एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं बघा। तर बघा, आपला जो हा मसाला आहे याला छान असं तेल सुटले। आता यामध्ये मी मटकी टाकून घेणार आहे। इथं मी मटकी न शिजवता घेतली आहे बघा। जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही या मटकीला बघा 1 ते 2 कुकरला शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या। तर मी इथं ही मटकी छान अशी या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी परतून घेतली आहे। त्यानंतर यामध्ये बघा मी 2 ग्लास पाणी टाकून घेते आहे। तर तुम्हाला इथं पाण्याचं प्रमाण म्हणजे तुम्हाला जितकी मिसळ हवी आहे तितकं याचं प्रमाण कमी जास्त करू शकता बघा। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून आता ही मिसळ आहे आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे बघा। म्हणजे 5 ते 7 मिनिटासाठी मी फुल गॅसवरती ही मिसळ छान अशी शिजवून घेणार आहे। त्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती शिजवून घेणार आहे। मीडियम गॅसवरती शिजवून घेतल्यामुळं काय होतं, आपल्या मिसळला ना छान अशी तर्री सुटते, मस्त असा कट येतो बघा। तर इथं बघा, आपली इथं मिसळ तयार झालेली आहे। मस्त अशी तर्री सुटली आहे बघा आणि रंग देखील किती सुंदर असा आलेला आहे बघा। तर इथं आपली तयार झाली आहे मिसळ। तर आता यावरती ना मी भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहे। तर तुम्हाला इथं मी मिसळपावची एक प्लेट तयार करून दाखवते बघा। इथं एका प्लेटमध्ये बघा मी पहिल्यांदा तर या मिसळमधली जी मटकी आहे ती मटकी मी काढून घेतली आहे। त्यानंतर यावरती थोडंसं फरसाण घालायचं। फरसाण तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते यूज करा। त्यानंतर यावरती बघा मस्त अशी जी तर्री सुटली आहे ती तर्री घालायची। त्यानंतर यावरती थोडासा कट केलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर घालायची, अजून थोडंसं फरसाण घालायचं आणि यावरती मस्त असा लिंबू पिळून घ्यायचा बघा। आणि त्यासोबत इथं पाव घेतलेत आणि इथं दही घेतलंय बघा मी। तर इथं तयार आहे आपली मिसळ। तर या सगळेजण मिसळपाव खायला आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि ही मिसळपावची रेसिपी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा, खरंच खूप सुंदर अशी होते। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।